राज्यात तापमानात वाढ झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाढलेल्या आहेत. पुण्यात 35.8 अंश सेल्सिअसवर तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात सोलापुरात सर्वाधिक उष्ण असल्याची सोलापूर सर्वाधिक उष्ण असल्याची नोंद करण्यात आली. तापमानात वाढ झाल्यामुळे कमाल तापमान 38 अंशांवरती गेले, तर पहाटेच्या सुमारास काही काळ गारठा तर सकाळी 11 नंतर उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झालेत. साताऱ्यात मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर उभारणार अशी घोषणा शिवेंद्रराजे भोसलेंनी केली. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 50% सवलतीच्या दरात छावा सिनेमा दाखवला जावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे केली आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रोजगार हमीच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांना किमान 400 रुपये मजुरी द्यावी असा नवा प्रस्ताव मांडला जाणार आहे अशी माहिती रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी पंढरपुरात दिली. बाजार समितीत शेतकरी मालावर प्रक्रिया निर्माण करणारे उद्योग उभारण्याचं आवाहन माजी मंत्री अनिल पाटील यांनी ग्रामस्थांना केलं. बाजार समिती आधुनिकतेकडे गेली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. यावेळी आजी माजी संचालकांची तुलना करताना त्यांनी टीकाही केली. बीडमधील अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाकडून परळी औष्णिक विद्युत केंद्राचे बँक खाते जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. न्यायालयानं 2022 मध्ये शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मंजूर केला होता, मात्र परळी औष्णिक विद्युत केंद्रानं तो शेतकऱ्यांना दिला नाही. यानंतर शेतकऱ्यांनी न्यायालयात वसुली अर्ज दाखल केला होता. त्यानंतर कोर्टानं हे आदेश दिले. कराड तालुक्यातील एका शेतात ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे 4 बछडे आढळले. ही माहिती मिळताच वनविभागानं हरवलेल्या बछड्यांना सुखरूप त्यांच्या आईजवळ सोडलं. संगमेश्वर तालुक्यातल्या सोनवी नदीतील गाळ काढण्याचं काम लघु पाटबंधारे विभाग आणि नाम फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं. त्यामुळे नदीनं मोकळा श्वास घेतलाय, मात्र काढलेला गाळ नदी किनारीच ठेवल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर इथल्या उड्डाणपुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे. त्याचा फटका स्थानिक आणि प्रवाशांना बसतोय. विशेषतः संगमेश्वर एसटी डेपो जवळच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा त्रास होतोय. नाशिकमधील देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांचं कांदा पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं. यातील काही शेतकऱ्यांना 40,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळालाय. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळानं राज्यभरातील खासगी गोदामं भाडेपट्ट्याने घेऊन 3 लाख टन तूर साठवणुकीसाठीची तजवीज केली. तूर ठेवायला गोदामं नसल्यामुळे खरेदीला विलंब झाला आणि त्यामुळे तूर साठवणुकीची तजवीज केल्यामुळे खरेदीतील मोठा अडथळा दूर झालाय. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या लेखी परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात होते. या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या 23,000हून अधिक शाळांनी जय्यत तयारी केली आहे. राज्यातील 4 कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची सामायिक प्रवेश परीक्षा 23 ते 25 मे या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 10 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार असून परीक्षेचा निकाल 10 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात काही शिक्षण संस्थांच्या शाळा महाविद्यालयांना अल्पसंख्याक म्हणून मान्यता देताना झालेल्या अनियमिततेची चौकशी आता होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी मुख्य सचिवांना आदेश दिलेत. शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल लक्षात घेऊन केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट, विश्वकर्मा विद्यापीठ यांच्यातर्फे गुणवत्तापूर्ण शिक्षक घडवण्यासाठी सेवापूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्यात आलाय. अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम असून ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र पद्धतीनं हा अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे. एनसीएचएम जेईईसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. तूर खरेदी अद्याप सुरू न झाल्यामुळे अमरावतीत शेतकऱ्यांना खासगी बाजारात तुरीची विक्री करावी लागते. दरम्यान या ठिकाणी हमी भावापेक्षा कमी दरानं तुरीची खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसतोय. वाशिम जिल्ह्यात मोजकीच लागवड केलेल्या द्राक्षाच्या बागांना वाढलेल्या तापमानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी तापमानात 35 अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्यामुळे द्राक्ष खराब होत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादनाला फटका बसणार असून किमान 20% नुकसान होण्याचा अंदाज आहे. यवतमाळमध्ये जहाल नक्षल कमांडरला अटक करण्यात आली. दिलीप उर्फ तुलसी मेहतो असं नक्षलवाद्याचं नाव असून भुतिया पहाडगंज दलमचा तो कमांडर होता. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नक्षल कमांडरला अटक केली. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी श्रीरामपुरात शेतकरी संघटनेकडून जनजागृती अभियान सुरू करण्यात आलं. 19 मार्च रोजी पुण्याच्या आयुक्त कार्यालयाला घेराव घालणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिला. तूर कापणीला महिना उलटल्यानंतरही शासनाकडून तूर खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. दरम्यान घरात तूर साठवून ठेवली असल्यामुळे किडे लागण्याची शक्यता वाढली. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय.
बीडच्या अंबाजोगाई दिवाणी न्यायालयानं परळीतील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला धक्का दिलाय. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न दिल्यामुळे कोर्टानं विद्युत निर्मिती केंद्राचं बँक खातं जप्त करण्याचे आदेश दिले. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाहेरपुरा परिसरात पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या हत्या झालेल्या तरुणाचे नातेवाईक आक्रमक झाले आणि पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत आरोपीला फाशी देण्याची मागणी नातेवाईकांनी केली. वसईत एका मद्यधुंद अवस्थेतील कार चालकानं रस्त्यालगत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे. बेळगावात एका पेट्रोल टँकरचा अपघात झाला. त्यानंतर टँकरमधील तेल काढून घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना चांगला चोप दिला. अमरावती जिल्ह्याच्या रिद्धपुरात सुरेंद्र मुनी तळेगावकर यांच्या मठात 17 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 2 नराधमांनी मठातील मावशींमार्फत तिचं लैंगिक शोषण केलं. या प्रकरणी 3 आरोपींवरती बलात्काराचा पॉक्सोचा गुन्हा दाखल करत अटक झाली आहे. उल्हासनगर क्राईम ब्रांचनं 2 सराईत चोरट्यांना अटक केली आहे. दोन्ही चोरटे मौज मस्तीसाठी वाहनांची चोरी करायचे. पेट्रोल संपल्यानंतर वाहन सोडून पळ काढायचे. आरोपींकडनं चोरी केलेले रिक्षा आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाट मार्गे खेडमध्ये गांजाची तस्करी केली जात होती. या प्रकरणी खेड पोलिसांनी गांजा विकणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करत एका महिलेसह 3 अटक केली. आरोपींकडनं 31,56,747 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जळगावच्या यावलमध्ये 58 वर्षीय व्यक्तीनं 2 5 वर्षीय चिमुकल्यांसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ऑनलाईन सट्टा आणि बेटिंगचा अवैध धंदा चालवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला. या प्रकरणी तब्बल 33 जणांना अटक करत 28 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अकोल्यातील येवता ते कातखेड शिवारात पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली. चंद्रपूरच्या नवनिर्मित फ्लाईंग क्लबचं उद्घाटन गुरुवारी केलं जाणार आहे. माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूढींच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे. चंद्रपूरच्या मोरवामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मंत्री भरत गोगावलेंनी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर समितीच्या वतीनं गोगावलेंचा सत्कार करण्यात आला. यानंतर एक महत्त्वाची बातमी. विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या शेगावात आज गजानन महाराजांचा 147वा प्रगट दिन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होतोय. राज्यातनंच नव्हे तर राज्याच्या बाहेरून सुद्धा मोठ्या संख्येनं भाविक संत नगरी शेगावात दाखल झालेत. संपूर्ण राज्यभरातून तब्बल 1001 दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे संत नगरी शेगावात भक्तांचा महापूर आलाय. आता मी गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आहे आणि आपण देखील परिस्थिती बघू शकता. गेल्या 2 दिवसापासून हे गजानन महाराजांचं मंदिर जे आहे हे भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून खुलं ठेवण्यात आलं होतं. त्या माध्यमातूनच लाखो भाविक जे आहेत ते संत नगरीमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तर सकाळपासूनच जर आपण या ठिकाणी बघितलं तर भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन ज्यावेळेस या ठिकाणी घ्यायचं असलं तर त्याला तब्बल 5 तासाचा अवधी या ठिकाणी लागतोय आणि श्रीमुखाचं दर्शन हे 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये पूर्ण होते. अशा प्रकारचं नियोजन जे आहे ते मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी गणगण गणात बोतेच्या गजरामध्ये गजानन महाराजांना या ठिकाणी नतमस्तक करताना आपल्याला गजानन महाराजांचे भक्त या ठिकाणी पाहावयास मिळतंय. 1001 एवढ्या दिंड्या ज्या आहेत ते महाराष्ट्रातून गजानन महाराजांच्या प्रतिपंढरी म्हणजेच शेगावीमध्ये दाखल झालेल्या आहेत. तर 60,000 वारकरी जे आहेत ते गजानन महाराजांच्या शेगाव मंदिरमध्ये दाखल झालेले आहेत. गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त जणू काही गजानन महाराजांच्या संत नगरीला जत्रेचं स्वरूप आले असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतंय. त्यामुळं गजानन महाराजांची संत नगरी जी आहे ती भक्तांच्या गर्दीमुळे फुलून निघालेली असल्याचं पाहावयास मिळतंय. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा.